दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं टेंडर जे आहे ते अदानी समूहाला दिलेलं आहे। त्या विरोधात ठाकरे गटाचा मोर्चा असणार आहे। या टी जंक्शनवरून ठाकरे गटाचा मोर्चा जो आहे तो सुरू होणार आहे। सर्व मुंबईतील मुंबईकर नागरिक आणि सर्व शिवसैनिकांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडून 5 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद करण्यात आलं होतं। त्यानंतर वेगवेगळे टीजर देखील ठाकरे गटाच्या वतीने प्रदर्शित करण्यात आले। त्यानंतर आपण पाहतोय की टी जंक्शनच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्याचसोबतच शिवसेना ठाकरे गटाचे झेंडे त्याचसोबतच काँग्रेसचे देखील झेंडे या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच ठाकरे गटाचा काँग्रेसांनी या अदानी समूहाला ज्या पद्धतीने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं टेंडर दिलेलं आहे त्या विरोधात त्यांचा पहिल्यापासूनच विरोध आहे। त्यावर अनेक वेळा जे आहे ते टीका करण्यात आली होती। वर्षा गायकवाड यांनी स्वतःहून सभा देखील अनेक या घेतल्या होत्या आणि त्यानंतर आता ठाकरे गट मैदानात उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते। त्याचसोबतच दुपारी 3 वाजता जरी मोर्चा सुरू होणार असला तरी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। दुपारी 3 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे। सर्व मुंबईतील प्रमुख नेते आणि सर्व पदाधिकारी जे आहेत ते या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। त्यासोबत बीकेसी येथे उद्धव ठाकरेंची सभा देखील पार पडणार आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आले त्यामुळे उद्धव ठाकरे नक्की मोर्चा झाल्यावरती काय संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।